आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सेंट्रल किचनचा उपक्रम राबवला जातोय। मात्र याच सेंट्रल किचनच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नाशिक जिल्ह्यातील 44 आश्रमशाळांतील 18,000 विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून चक्क सडलेला भाजीपाला, कीड लागलेले कडधान्य खाण्यास दिले जात आहेत। इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी नाशिकच्या सेंट्रल किचनवर अचानक टाकलेल्या छाप्यामध्ये हा संपूर्ण प्रकार समोर आलाय। तालुक्यातील मुंडेगाव येथील सेंट्रल किचनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचं अन्न खाण्यास दिले जात होतं। जनावरेही खाणार नाहीत असा आहार या आदिवासी विद्यार्थ्यांना दिला जातोय। इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी या ठिकाणी अचानक भेट दिल्यानंतर ही संपूर्ण बाब उघड झाली आहे। खोसकर यांनी गुरुवारी सकाळी अचानक छापा टाकत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणलाय। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना खोसकरांनी चांगलंच खडसावलंय। तुमची पोरं असे अन्न खातील का? आदिवासी पोरांचा तळतळाट घेताना लाज कशी वाटत नाही या शब्दात खोसकरांनी अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतलाय। आमदार खोसकर यांनी सेंट्रल किचनमध्ये प्रवेश केल्यानंतर अतिशय अस्वच्छ जागेवर अन्नपदार्थ तयार केले जात असल्याचं दिसून आलंय। धान्य आणि भाजीपाल्यावर उंदरांचा वावर दिसलाय। टाकीतील हरभरा, वटाणा आणि चवळी ही कडधान्य किडलेली, बुरशीयुक्त असल्याचं समोर आलंय। या कडधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात किडे आढळून आलेत। किड्यांनी पोखरलेली ही कडधान्य विद्यार्थ्यांना खायला दिली जात आहेत। तांदळाचा दर्जा देखील चांगला नाहीये। इतकंच नव्हे तर विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चपात्याही एका बाजूने कच्च्याच होत्या। हे सगळं पाहून आमदार खोसकर आक्रमक झाले। जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी दिलाय। मंत्रालयात बैठक घेऊन दोषींवर निलंबनाची कारवाई करावी असा प्रस्ताव ठेवणार असल्याचं खोसकरांनी सांगितलंय। कालची परिस्थिती अशी आहे की काल मी अचानक त्या मुलांनी आम्हाला मानधन वाढावं म्हणून ते 70-100 मुलांनी हे टाकलं होतं, बहिष्कार टाकला होता। मी त्यांना समजावायला गेलो की बाबा तुम्ही काही बहिष्कार टाकू नका, मुलांना या ठिकाणी जेवण पोचलं पाहिजे। परंतु त्या दिवशी त्यांनी बाहेरचे लोक आणून ते करून घेतलं। मी त्यांना सांगितलं आयुक्त आणि अधिकारी तुमच्या ह्याच्यामधून, परंतु मला थोडी शंका आली की आपण सेंट्रल किचनमध्ये जरा पाहणी करावा, इथपर्यंत आलो होतो। या पाहणी करत असताना इतकं भयानक त्या ठिकाणी वाईट परिस्थिती की पाऊस वाटणं, जिथं स्वयंपाक करतो राहिलेलं स्वयंपाक जागीच कंडवून त्याला किडे पडेल। आणि भाजीपाल्यामध्ये गेलो, भाजीपाल्यामध्ये ह्या अशा सडेल वस्तू, तांबाटी, आज तांबाट्याला काही भाव नाही तरी अशा सडेल तांबाट्या, ही खजूर कोणी खाणार नाही, आता त्याच्या निम्मा भोग आहे। आम्ही काही ठिकाणी बघतो ज्यावेळेस टेंडर निविदा होता त्यावेळेस जेव्हा अधिकारी मागत होता, ते नमुने मागत होता त्यावेळेस 1 नंबर क्वालिटीचे, आणि आता 3rd क्वालिटीचे तिथं सगळं आजही सुद्धा कमीत कमी 10 ते 15 ट्रक भरतील वर्षाचा माल आणून टाकले। उंदरं त्याच्यावर फिरतात, त्याच्यावर किडे पडलेले, काही मालाला काही इतकं वाईट आहे। तर खजूर वाटावरचा भिकारीसुद्धा का त्या भाकरी मी 5 मिनटात तिथं भाकर खोलली, भाकरी तिथं त्याला डबे, यांचं काय एका शाळेवर 25 डबे पाठवायचे आणि 25 प्लॅस्टिक पिशव्या टाकायच्या। आणि त्याला कॉन्ट्रॅक्टरचं काय कॉन्ट्रॅक्टरला काही लोक विचारतात पालक ते तेव्हा आम्ही सगळे वर हप्ते देतो, पैसे द्यावं लागत। त्या पैसे द्यावं लागते म्हणजे याचा अर्थ पैसे कोण? प्रकल्प अधिकारी, अपार आयुक्त, त्या ठिकाणी आयुक्त, हे लोक। आणि एवढा डेअरिंगमध्ये एवढा धंदा करा, 44 शाळेला एवढं पाठवायचं म्हणजे इथंच नाही, हे पूर्ण महाराष्ट्रभर आहे। इथं होतं हे सगळं महाराष्ट्रभर होतं आणि त्याच्यात आम्ही 25 आमदार, आदिवासी आमदारसुद्धा जबाबदार आहे। आम्ही फक्त रस्ते, पाणी एवढंच बघायचं। परंतु ज्या समाजापोटी जन्माला आलो, मग तो झिरवळ असो, नितीन पवार असो, सगळे आमदार असो, हे सुद्धा जबाबदार आहे। कमीत कमी आम्ही महिना 2 महिने जर चक्कर मारला तर ही अशी गोष्ट घडणार नाही। पण आम्ही सुद्धा कुठंतरी याला पापाला वाटी करी म्हणून अधिकाऱ्याचं पकडलं। हे आता बघितलं ठीक आहे नाही, चाललंय जसं नाशिक जिल्ह्यामध्ये हे 44 आहे, अशा महाराष्ट्रात 17 जिल्ह्यात आदिवासी आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती असेल तर काय आदिवासीच्या मुलाचं पाप करतोय आम्ही?
तर आमदारांनी व्हिजिट केलेली आहे सेंट्रल किचनला. हो. अनेक निकृष्ट अन्न आणि शिजवलेलं अन्न आता दोन्ही सापडले. आपल्याकडनं काय आता कारवाई केली? आम्ही फूड अँड ड्रग्सचे सॅम्पल दिले ते तपासायला आणि रिपोर्ट आल्यानंतर मग ॲक्शन घेऊ काय असेल ते. पण मग हे असं होतं का बरं? आम्ही त्यांना सर्वांना नोटीस पण दिल्यात, म्हणजे सप्लायर्स आहेत त्यांना नोटीस वगैरे द्यायचं सर्वांना. आणि तिथं मेन वाद मॅन पॉवरचा चालू आहे. त्यांचं ते संप चालू आहे, म्हणजे वेंडर्स आणि त्यांच्यामध्ये. त्यांची आम्ही बैठक पण घेतली, तिथं सबमिट करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा वाद मिटला नाही. आता तेच चालू आहे आमचं. त्यामुळे आम्ही त्या एजन्सी पण ब्लॅकलिस्ट करणार आहेत. आज ब्लॅकलिस्ट करून मग दुसऱ्या एजन्सी शोधू आम्ही. तर एकूण किती कॉन्ट्रॅक्टर आहेत, किती लोकांच्या माध्यमातून हे काम केलं जातं आणि किती कॉन्ट्रॅक्टरांना आपण नोटीस दिल्या? काहीतरी 18 लोक आहेत, 28 लोक आहेत एकूण. 28 लोकांपैकी आम्ही 2 लोकांना तो तुर्तास नोटीस दिल्यात काल. त्यांच्यामुळे कशासाठी notice दिली? ज्यांच्यामुळे काम बंद झालं होतं, म्हणजे आमचं जेवण वेळेवरती सप्लाय झालं नाही शाळेवरती, आणि त्याच्यानं नोटीस दिल्या त्यांना. तर मुळात हा प्रश्न सप्लायचा नसून अन्न निकृष्ट दर्जाचं तिथे शिजवलं जातं. दुसरी गोष्ट, जो धान्याचा पुरवठा केला जातो, बदाम, खजूर असतील, डाळी असतील, हे खराब आहे. याबद्दल पण हो, त्याच्यात ते याला पण सप्लाय, म्हणजे फूड अँड ड्रग्सला पण आम्ही दिले, त्यांचा पण रिपोर्ट येईल. त्यांचा रिपोर्ट आला त्यांच्याकडून ॲक्शन घेऊ आम्ही. कधीपर्यंत अपेक्षित आहे? त्यांच्यावर डिपेंड, 1-2 दिवसात येईल रिपोर्ट. तर कालच्या या एवढ्या सगळ्या मोठ्या प्रकरणानंतर प्रमाणात त्याचा साठा करून ठेवलेला आहे. आणि त्या अन्नाची जर परिस्थिती बघितलं तर वाटाणे असतील, डाळी असतील, या किडलेल्या अन्न त्यांचा वास येत होतं. असं निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्यानंतर साहजिक आहे ते मुलं देखील आजारी पडतात. तर याच्यावर आपण कसं लक्ष ठेवलं? नाही, आता आम्ही काय करतो की दर आठवड्याला व्हिजिट करू दे किचनला. आमच्या लोक तर रोज तिथे असतात, पण अधिकारी म्हणून पण आमच्या रोज तिथे पाठवतो आम्ही दर आठवड्याला व्हिजिट होतील त्या. आणि आता तुम्ही म्हणताय फूड अँड ड्रग्सचे लोक सॅम्पल घेऊन गेले, तो रिपोर्ट समजा निकृष्ट आहे असं जर आलं, तर त्या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याकडनं काय व्यवस्था केली जाते, पर्याय व्यवस्था, की मुलांना चांगलं अन्न धान्य मिळेल? नाही, पण याच्यात एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही सांगितलं की अन्न होतं कसं त्यांना आरमण झालं, नाही, बंद होतं ना, म्हणून आम्ही सांगितलं बंद होतं. आमचं लोकांनी काम बंद केलं होतं म्हणून जमून गेले. म्हणून. आणि सर, कालच्या या सगळ्या प्रकरणाच्या नंतर आपण प्राथमिक माहिती घेतली किंवा आपण पण पाहणी केली, त्या पाहणीमध्ये आपल्याला असं वाटलं का की हे अन्न निकृष्ट दर्जाचं आहे असं? काल रात्रीच मी आणि नोडल ऑफिसर आम्ही तिथे व्हिजिट रात्री होतो किचनला. तर तिथं फक्त टमाटे आणि पत्तागोबी जे वगैरे होते ते तर ठीक होतं, मला पण डाळी पण त्यांना चेंज करायला सांगितलं आम्ही. म्हणजे याचा अर्थ खरं होतं, खराब होतं. नाही, टमाटे वगैरे होते, म्हणजे टमाटे जवळपास 2 जास्त होते, खूप जास्त बनवतात. 2-4 काही निघाले असतील घरात, पण ते पॅकचे पॅक बघितले आम्ही, तर ते चांगले वाढले मला. टमाटे आणि पत्तागोबी भाजीपाल्यामध्ये, मिरची होती, कांदे होते. आणि चपाती डाळ सुद्धा खराब आहे, चपातीची सुद्धा वास येतो. चपात्या बंदच आहेत, ते चपात्या बंदच आहेत, कारण चपात्याचे जे चपाती बनवणार लोक त्यांनी पण स्ट्राईक केली आहे. चपाती बंदच आहे, त्याच्यामुळे लोकांना मुलांना खिचडी पाठवली 2 दिवस, म्हणजे 2 वेळेस. राज्यात आदिवासी आयुक्तालय असलेल्या जवळपास परिसरामध्ये जास्त होत होते, तर राज्यात काय परिस्थिती वेगळ्या आश्रमशाळांमध्ये त्यासाठी काही यंत्रणा तुमच्याकडे चेक करणारी यंत्रणा नाही का? असं दररोज दर आठवड्याला चेक होतं? चेक करणारी यंत्रणा आहेत आमच्या, म्हणजे फक्त शाळेवरती सॅम्पल वगैरे रोजचे काढले जातात. रोजचे सॅम्पल असतात, तर आमचे विस्तार अधिकारी आहेत, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आहेत, हे नियमित भेटीत असतात शाळांना, वसतिगृहांना. पण या पाहणीत काय आढळून नाही आलं आजपर्यंत? असं तर काय आढळून आलं आजपर्यंत आम्हाला. तर या कंत्राटदारांकडून खरं तर अधिकाऱ्यांना हप्ता दिला जातो असं खोसकरांनी आरोप केलेला आहे. कारण त्यांनी देखील त्यांची संवाद साधला त्यावेळेस तो म्हणे कंत्राटदार थेट म्हणताय की आम्हाला वर पैसे द्यावे पैसे द्यावे लागतात, अधिकाऱ्यांना हप्ते द्यावा लागतात. अरे असं चौकशी करावं लागेल, त्याची चौकशी करून बघू. एबी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.